वर्ली मटके की न्यूज हटा दो वरना, सिटी न्यूजला आमिष दाखवून दिली धमकी। अमरावती आयुक्त क्षेत्रामध्ये येणाऱ्या बडनेरा पोलीस स्टेशन क्षेत्रामध्ये खुलेआम वर्ली मटका व्यवसाय सुरू असल्याची बातमी सिटी न्यूजवर प्रसारित होताच खळबळ उडाली आहे। यामुळे आता हवेत व्यवसाय करणारे यांचे धाबे दणाणले आहेत। शहर आयुक्तालय क्षेत्रामध्ये चालणारे अवैध जुगाराचे अड्डे, ऑनलाईन जुगार चक्री, अवैध गुटखा, एमडी ड्रग्ज व अन्य मादक द्रव्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांना पोलीस संरक्षण देत आहे। शहरामध्ये चालणाऱ्या अवैध धंद्यांविषयी जर कोणी आवाज उचलला तर त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो। नुकतीच सिटी न्यूजला ही बातमी सोशल मीडिया आणि टीव्हीवरून डिलीट करा, अन्यथा ज्याचे परिणाम वेगळे होणार या प्रकारची धमकी सुद्धा मिळाली आहे। हेच नव्हे तर वर्ली मटका जुगार चालवणारे हे असामाजिक तत्व सिटी न्यूजला विविध आमिष दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करीत आहेत, परंतु सिटी न्यूज कोणत्याही आमिषाला बळी पडत नाही आणि कुणाला न घाबरता निर्भीडपणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामधील असणाऱ्या 10 पोलीस स्टेशनमध्ये चालणाऱ्या अवैध धंदे यावर नजर ठेवून सत्य जनतेसमोर आणणारच। बडनेरा क्षेत्रामध्ये चालणाऱ्या खुलेआम वर्ली मटका अड्ड्याची व्हिडिओ बघून आता पोलीसही कारवाईचे सोंग करतील। वर्ली मटक्याचा व्यवसाय चालून सामान्य लोकांचे घर बर्बाद करणारे हे अवैध धंदेवाले यांना राजकीय अभय असल्याचं सांगितलं जात आहे, परंतु सिटी न्यूजचा कॅमेरा हा शहरात चालणाऱ्या प्रत्येक अवैध धंद्यांवर नजर ठेवून आहे। शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये वर्ली मटक्याचे 22 पेक्षा जास्त जुगार अड्डे असल्याची माहिती सिटी न्यूजकडे आहे। या सर्व जुगार अड्ड्यांना पोलिसांचा अभय असून त्यांच्याकडून हप्ता वसूल केला जातोय अशी देखील गुप्त बातमीदारांकडून माहिती प्राप्त झाली आहे। शहरामध्ये सुरू असलेल्या वर्ली जुगार अड्ड्याच्या या मुद्द्यावर आता पोलीस आयुक्त काय ऍक्शन घेतात यावर सर्वांचे लक्ष लागले आहे। शहरामध्ये 2 पोलीस स्टेशन आणि 2 क्राईम कंट्रोल युनिट आहेत, तरीही शहरात चालणाऱ्या अवैध धंद्यांवर पोलिसांना वचक बसवण्यात अपयश मिळतंय। तात्पुरत्या थातुरमातुर कारवाया करून पोलीस प्रशासन सामान्य जनतेच्या नजरेत स्वतःची प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करतोय। सिटी न्यूजकडे असलेल्या सर्व 22 जुगार अड्ड्यांची माहिती लवकरच सिटी न्यूजच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचणार आहे। विशेष म्हणजे शहरामध्ये चालणाऱ्या अवैध धंद्यांचा प्रश्न लक्षवेधी राहून आता विधानसभेमध्ये उचलल्या जाण्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे।